जय श्रीराम बजरंग बली की. मित्रांनो आहेत आता आम्ही मंदिरात आणि बघू शकता फुलांची माला ओवाळल्या जशी तशी ताई वगैरे पण आल्यात आपल्या. खूप एक्साइटेड खूप म्हणजे खूप मजा करणार आणि उद्या पालखीला मजा खूप जास्त मजा म्हणजे नाचणार. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराज जय श्रीराम आणि जय महाराष्ट्र. मित्रांनो तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर चला आपला आजचा ब्लॉग असणार आहे आपल्या गावामध्ये म्हणजे पोशेर गावामध्ये पालखी असणार आहे. तर मंदिराची सजावट वगैरे कशा प्रकारे केली जाते ते मी तुम्हाला आज दाखवेन. तर मित्रांनो चाललो आहे आता मी मंदिरामध्ये. आपल्या हनुमान जन्मोत्सवाची किंवा जयंतीची तयारी कशा प्रकारे चालू आहे ते समजेलच आपल्याला तिकडे गेल्यावरती काय काय अपडेट आहे. आणि बाबू दादा पण चालला आपल्या सोबत आणि शेड गेलत गाडी आणायला. तर चला आता जाऊ आम्ही मंदिरामध्ये. तर मित्रांनो हाईप तर भरपूर गेले आपण सोशल मीडियावरती आपल्या पोशेर गावाच्या मानाच्या पालखीची. तर स्वतः जाऊन बघूयात कशा प्रकारे तयारी चालू आहे. आणि शेठ आणि बाबूदादा येतं तिकडनं गाडी घेऊन. तर चला आता जाऊ आपण मंदिरात. तर मित्रांनो चालू आता मंदिरात. महालक्ष्मी मंदिरात आमचा आरोग्य केंद्र पोशेर गावाचा. बंद हो गया शेट. मित्रांनो आता आपण आलो मध्ये बस स्टॉपला. हे तयारी चालूच आहे बघू शकता तुम्ही. रांगोळी कशी काढलेली आहे. आता माझं पण काम चालू होते. आलो आपण मंदिरामध्ये. फायनली पोहोचलो आपण मंदिरात. काय काय तयारी सुरू आहे अपडेट भेटेलच. मित्रांनो आता आलो आपण मंदिरामध्ये आणि आपला बाबूदादा शेठ वगैरे सगळे आहेत. तर जाऊ आपण मंदिरात डायरेक्ट बघू तयारी कुठपर्यंत आली आहे. आणि परिसर बघू शकता किती सुंदर वगैरे स्वच्छ वगैरे केलं आहे. अजून होईल एक दिवस बाकी आहे. आणि लहान पोरं पण खेळतात बघा. बाबूदादा गाडी घेऊन आले बस घेऊन. रांगोळी वगैरे काढलेली आहे. इथे भव्य रांगोळी बघू शकता. आपले पब्लिक लहान पोरं वगैरे खेळतात सगळे. आणि बाबूदादा बघा आलो आता मंदिरात. भव्य अशी सजावट करण्यासाठी फुलं वगैरे सगळं आहे ते. चला आता आपण आतमध्ये जाऊ मंदिरामध्ये. उद्याच्या पालखीची तयारी बघू शकता. पकवान वगैरे रेडी चालू आहे आपली. आणि फुलं वगैरे हे सगळे रेडीमेड आहेत. तिकडं ओरिजिनल आहे सगळे. तर फुलांचे पण हार वगैरे बनवतात. इकडे बाबा वगैरे जात आहे. तो येतो ना अजून मला दाखवू द्या ना. ठीक आहे झाला. तर कशा प्रकारे तयारी चालू आहे पोशेर गावाच्या मानाच्या पालखीची किंवा हनुमान जन्मोत्सवाची? अजून झोपलं नाही. किती दिवस झाले? कल्याणला 20 रुपये कल्याणला 20 रुपये किलो फुलं आहेत. आणि इकडे हारवले गंडवतात ना. तर 2 दिवस झाले तुम्ही झोपले नाही.
चेहऱ्याकडे बघून वाटतं जेवलात का नाही? उपवास आहे, सगळ्यांचाच उपवास चालू आहे. आपण एक एक माणसाचा अभिप्राय जाणून घेऊ तशी. तत्पूर्वी आपण मंदिरात जाऊन येऊ. आणि आपल्या बाप्पाची मूर्ती आणि किती सुंदर वगैरे हार आहे बघू शकता तुम्ही मित्रांनो. ही आहे आपल्या मंदिरामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती. ये बघा काय बघलं का बाबा आपलं खेळतोय तिकडे. आता चाललोय जय भोलेनाथ शंकराच्या पिंडीच्या इकडे. तिथे पण हार वगैरे घातलेला आहे मस्त. आणि आज आहे हनुमान जन्मोत्सवाचा जागरण आणि उपवास पण आहे. तर तयारीच्या चालूच आहे, जोरदार तयारी चालू आहे. ते तिकडे शेट आहे, बाबा दादा आहेत आणि इकडे हनुमंतराया उर्फ मारुतीराया आपण बोलू शकतो. तर तिकडे पण सुंदर असा हार वगैरे घातलेले आहेत आपल्याला देवाला. आणि इकडे वेगवेगळ्या रंगाच्या फुलांची माला बनवून ठेवलेली आहेत. सगळ्या रंगाचे जेवढे पण फुलांची माला बनवून झाले सगळे ते ठेवले आहेत. आणि बाजूला त्याची मस्ती बघा. आणि आहे लोगो पोषण भागाची मानाची पालखी. शेत तयारी करतात, लायटिंग वगैरे लावतात सगळी. लायटिंगचं काम यांच्याकडे आहे. आणि बाबूला पण येते बाबा बसले. मानाच्या पालखीची तयारी कशा प्रकारे चालू आहे? अतिशय उत्साहाने तयारी झाली. आपण पाहतात या गावाचं एक वैभव म्हणजे या मंदिराकडे पाहिलं जातं. आणि या गावाचं प्रथमतः म्हणजे पहिल्यापासून जो मोठा सण जो मानला जातो तो हनुमान जयंतीचा सण हा मानतो. त्यामुळे हनुमान जयंतीची आस वर्षभर सर्व गावकरी पाहत असतात. त्याची वाट जसं काय त्यांचा हनुमंतरायाच आम्हाला भेटायला येणार आहे, आमचा हनुमंतराया असं त्यांच्या मनात ती एक श्रद्धा असते. आणि भक्तीतले माणसंच नाही फक्त किंवा आपण वारकरी माणसं किंवा ते सांप्रदायिक माणसं आपली या तयारीमध्ये असतात असंच नाही. या गावामधला प्रत्येक मुलगा प्रत्येक माणूस हनुमान जयंतीला त्याचं कार्य हे मंदिरामध्ये देत असतो. आणि हेच म्हणेल माझ्या गावामध्ये एवढं परमार्थ रुजलं आहे ना तर माझ्या हनुमंतरायाच्या कृपेने रुजत आहे. त्याच्याच चरणी लीन जय श्रीराम. तर मित्रांनो पालखीची तयारी जोरदार चालू आहे. आणि इथे रांगोली वगैरे ते काढलेत. सोबत आपले बाबा आहेत, लायटिंग वगैरे लावायचं काम करतात बाबा. आणि बाबा दादा तिकडेच आहे काम. संपूर्ण एंट्री पासून तिकडनं लायटिंग चालू असणार आहे. स्वागत गेट आहे तिकडनं. तर पालखी तिकडनं सजवून येईल आपल्या मंदिरामध्ये. लहान पोरं वगैरे ते तसे आपलं मंदिर. तर मित्रांनो लहान पोरं इथे झाड वगैरे मारतात मंदिरामध्ये. सेवा चालू आहे भक्तीने. आणि लहानपणापासूनच
आपल्या मुलांना असं वळण लावायला पाहिजे की त्यांनी जसे बाकीचे कामं करतात तसे भक्तिमय म्हणजे असे मनोभावे अशी कामं पण केली पाहिजे. तर आपण त्यांच्याकडून पण जाणून घेऊ ते किती एक्सायटेड आहेत ते. तर नमस्कार मित्रांनो, जय श्रीराम, बजरंग बली की. तर उत्साह तुमचा खूप जोरात चालू आहे आणि तयारी कशा प्रकारे चालू आहे आणि तुम्ही काय काय मदत करता सांगाल मला? तुम्ही दोघं झाडू मारता, झाडू पोचा, अजून त्याच्या व्यतिरिक्त तू आंबा चोरतो आणि अजून त्याच्या व्यतिरिक्त काय काय मदत करतो तुम्ही? मंदिरामध्ये रोज खेळायला येता आणि त्याच्या व्यतिरिक्त पाणी वगैरे भरता? पाला गोळा करतो. अजून हार वगैरे बनवलं तू होतास. आणि आपल्या पालखीसाठी किती एक्सायटेड आहात तुम्ही सगळेजण? उद्या खूप मजा कराल. मस्ती मस्ती पण करणार आहेत? ठीक आहे, नाचायचं. तर बघू उद्या किती जोराने आणि उत्साहाने तुम्ही मजा मस्ती करता ते. ठीक आहे, तर बाय बाय. थोडं हरिपाठ होणार आहे, तिकडे तयारी चालू आहे. थोडं सतरंजी वगैरे आचरतात तिथे आणि लहान मुले पण तेवढंच उत्साहाने सहभागी घेतात आणि मदत वगैरे करतात. पालखी सजावटीचं पण काम चालू आहे इथे. हळूहळू एक एक मेंबर जसं फ्री होईल जसं येतं त्यांच्या वेळेनुसार. भरपूर वरिष्ठ मंडळी पण आहेत ऑब्झर्वेशनसाठी आणि बाबा कधीपासून पर्पजच्या मागे आहेत अशा प्रकारे वास्तू काढण्यासाठी आणि खूप सुंदर प्रकारे डेकोरेशन करायची तयारी चालू आहे आणि सगळं नॅचरल पण केलं आहे. संध्याकाळी पिक्चर बघायला आणि इथे पण तयारी चालूच आहे आणि बाबा अजून लायटिंगच लावतात. मी आलेच. बाबा येऊन घेतात फॅन आणि फॅनची पंखा बघा कशी फिरतात. अहो बघू आता आता आलो चाललो आता घरी. इकडे बघू शकता जत्रेची तयारी पण इकडे पूर्ण जत्रा भरणार आहे. आता स्पेस जरी खाली वाटत असेल भरपूर बघू असेल आणि इकडे उडी मारायचं आहे. बाबूला तुम्ही बघितलंय जम्पिंगचा. तर इथे भरपूर या चौकात जत्रा भरते उद्या दाखवतो मला आता चालले परत घरी.
चालले पोशरगावच्या महाराजा पालखीची थीम. हा बॉक्स आपल्या इथं होता तर फायनली चालले मंदिरात. मित्रांनो आलो मंदिरात आता आणि सगळे कामाला लागलो. आम्ही त्यांच्या माला वगैरे बनवायचे कोणतरी 5 जण काही साहेब पण आले की छात्रावरती येऊन बसल्यास मोठं आणि सगळीकडे फुलांची माला होतात. एक थीमचा आयटमचा एक्सपोज झालं. पालखीचं काम कुठपर्यंत झालं ते बघितलं सगळ्यांनी. आपल्या जिन्याचं काम पण कुठपर्यंत आलं बघून घ्या. जिना ऑलमोस्ट रेडी आहे. गाववाले आले गाववाली पालखीला. जिन्याचं काम पण झालं आपलं पूर्ण आणि ते मार्बल वगैरे पण लावले. गौरी आपण तिकडे गेला मारू ना. मित्रांनो आहेत आता आम्ही मंदिरात आणि बघू शकता फुलांची माला ओवायला जशी तशी ताई वगैरे पण आल्यात आपल्या आणि काम चालूच आहे आपलं माला फुलांच्या ओवायचं काम. तर ताई तुमच्याकडे प्रश्न आहे पालखीसाठी तुम्ही किती उत्सुक आहात किंवा किती एक्साइटेड आहात? मी किती उत्सुक आहे सांगू. मी पालखीसाठी 1 महिना आधी साडी घेऊन ठेवली. उद्याच्या कपड्यांची पण व्यवस्था केली आणि फुल राडा करायचा विचार आमचा म्हणजे नाचणं असो किंवा देवाची सेवा असो एक आता चालू आहे आमची. अचानक ताईने मला बोलवली आणि आले. मी मेसेज केला होता त्यांनी की या असं सेवा करायला माहिती बघितलं पण नव्हता मेसेज पण देवाच्या कृपेने आलो आणि आता एक काम खूप एक्सायटेड खूप म्हणजे खूप मजा करणार. आणि उद्या पालखीला मजा खूप जास्त मजा म्हणजे नाचणार पण नंतर येणार पण भजन पण बोलणार फुल एकदम वाढत राहणार. बघू आपण चालेल चालेल नक्की उद्या पण भेटू. ताई उद्या भेटणार आहेत तर आता आपण बघूया दुसरं ताईचं मत काय असणार आहे ते. तर ताई तुम्ही एक्सायटेड आहात. आम्ही वर्षभरी अशा वाट बघत असतो आतुरतेने वाट बघत असतो. आता तो क्षण तेवढ्याच क्षणावर आलेला आहे. एकच दिवस राहिलेला आहे म्हणजे एक दिवस म्हणजे 12 तास राहिलेले आहे आणि ही तयारी चालू आहे. सर्वांनी पालखीला नक्की या त्या क्षणासाठी उद्या फुल गाडा करणार आहेत आणि नाचणार आहेत. माल म्हणजे आम्ही तुला दाखवू कसा आम्ही गाडा करणार आहे आणि कसं नाचणार आहे. खूप नाचणार आहेत. संध्याकाळी 7 वाजता आय थिंक पालखी असेल आणि त्या क्षणाची आम्ही आतुरतेने वाट बघत आहोत. खूप गाडा खूप संवाद असेल. हा महिन्याचा ब्लॉग तुम्ही सगळ्यांना शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा अशी नंबर विनंती.
आणि पूर्वी कशी साधनं वगैरे आपली साधनं वगैरे आणि पूर्वीपेक्षा आता मुलांना ऐशी झाली त्यामुळे भरपूर काय बदललेलं आहे. अजून आपल्या कशी पुस्तकाला पूर्वीपेक्षा आता जास्त पुस्तक कार्यक्रम होतात. प्रत्येकाचे प्रांतपुस्तक कार्यक्रमाचे 3.5 दिवस सप्ताहाचा कार्यक्रम भरपूर जोरात भक्तिभावानी होते आणि प्रत्येक शनिवारी प्रत्येक चतुर्थीला हरिभाग होतोय. तसेच विके निमित्त 7:30 वाजता प्रत्येक शनिवारी आरती सुद्धा होते. म्हणजे एकदम सुखी गाव असल्यासारखं वातावरण आहे. एखाद्या मंदिरामध्ये सगळे कार्यक्रम व्यवस्थित नेमाने होतात. नवीन लहान मुलं मुली चांगल्या हातपटाला वगैरे येतात. ते मुलांच्या चांगली अभंगाची हरिभागाची मुली झालेली आहे. तर नवीन नवीन मुलं हरिभागाला तयार होते आमच्या गावात. वरिष्ठांची पुण्याई आम्हाला लाभलेली आहे की तुम्ही पुढच्या पिढीला वाटचाल देताय. त्यांचं तर आशीर्वाद तुम्हाला गुरु असणारच आहे. हरिभाग कीर्तनकार व्हावी अशी आमची इच्छा आहे. नक्कीच नक्कीच. मंदिरामध्ये आपले जे कार्यक्रम वगैरे होतात आरती वगैरे होते ती आरती वगैरे झाल्यानंतर तुम्ही आरती वगैरे संपल्यानंतर त्याच्या समोरच्या करता का म्हणजे हो आरती हनुमानची घटनेनंतर शिवाजी महाराजांची आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि शंभूराजांची तुम्ही माझ्याकडे हो नक्कीच बोलतो. 3.5 दिवस सप्ताहाचा भक्तिभावानी होती. लहान मुलं मुली चांगल्या हातपटाला वगैरे येतात. ते मुलांच्या चांगली अभंगाची हरिभागाची मुली झालेली आहे. तर नवीन नवीन मुलं हरिपाठासाठी तयार होतात आमच्या गावामध्ये. हे तर म्हणायला गेलं की तुमच्यासारख्या वरिष्ठांची पुण्याई जी आम्हाला लाभलेली आहे की तुम्ही हे सगळं पुढच्या पिढीला वाटचाली देताय. त्यांचा तर आशीर्वाद तुम्हाला गुरु असणारच आहे. आम्ही अशीच हरिपाठ प्रवचनकार कीर्तनकार व्हावी अशी आमची इच्छा आहे. नक्कीच नक्कीच. मग काका मंदिरामध्ये आपले जे कार्यक्रम वगैरे होतात बरोबर आरती वगैरे होते मग ती आरती वगैरे झाल्यानंतर तुम्ही आरती वगैरे संपल्यानंतर तिचा समोरचार करण्यासाठी काही करता का म्हणजे हो आरती नंतर घोषणा वगैरे तिन्ही देवांच्या घोषणा वगैरे देतो आम्ही. हो का मग त्या घोषणा कशा प्रकारच्या असतात तुम्ही काय नक्की घोषणा देता हनुमानची घोषणा शिवाजी महाराजांची आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि शंभूराजांची घोषणा महादेवाची घोषणा. मग ती कशा प्रकारे देता मला एकदा ऐकायची इच्छा आहे. तुम्ही माझ्या पाठीमागे बोला. हो नक्कीच बोलतो. गणपती बाप्पा पुत्र हनुमान की जय.
आपली उद्यासाठीची तयारी चालूच आहे. आणि तरुण मित्रमंडळ किती आहेत मंदिरामध्ये. भरपूर सहकार्य केलं यांनी. एका मेसेजवरती एवढं आलं. धन्यवाद मंडळ, आभारी आहे आल्याबद्दल. आणि अजून पण तयारी चालू आहे, भरपूर जण आहेत तर बाकीचे करते. आपली शाळा पाडणार त्याबद्दल बोलायला जमलो होता. तुम्ही आपापसात काय म्हणताय? हा काय मुद्दा आहे तो तुमच्या लक्षात आलाय का? तुमचं सुपर रेड 7 पॉइंटची कमाई त्याने एकाच आडाईमध्ये केली होती. सागर जाधव छोटी मंडळी टाळ्या वाजवतात, आनंद होतोय कारण की आज तुम्ही यांच्यासाठी टाळ्या वाजवताय. उद्या तुम्ही अशी कामगिरी केल्यानंतर तुमच्यासाठी सुद्धा टाळ्यांचा वर्षाव नक्कीच होईल. दादा टाळा वाजवतो. सागर इकडे बघ, फोटो काढायचे. पिक्चराकडे बघून झालंय. अजून पण माला व्हायचं पण चालू आहे फुलांचं. पब्लिक बघू शकतो तुम्ही. मार्च